जे थोडेफार शिकून 10-20 हजारावर नोकरी करतात शहरात जाऊन, त्यांच्यासाठी पण तू एक रोल मॉडेल नक्की बनला आहे. आणि सलग दुसऱ्या वर्षी तुम्ही या बागेत चांगली सेटिंग करून त्यांना दिली आहे. आणि शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण जो दुष्काळ तालुका म्हणून जे फेमस आहे सांगोला आणि जत याच्या बाउंड्रीवर जे डोंगरगाव गाव आहे, त्या डोंगर गावात आज आपण एक दुर्गम भागात सगळं पूर्ण डोंगराळ खडकाळ भाग आहे, त्या ठिकाणी एक आपण आज डाळिंबाची यशोगाथा बघायसाठी इथं आलो आहोत. तर आजचे जे शेतकरी आहे आपला फक्त 26 वर्षाचा युवा शेतकरी आहे. दादा तुझं नाव सांग. प्रफुल्ल कुमार पोपट शिंदे. गाव डोंगरगाव. बर. आता ही किती झाड आहेत तुझे? 500 झाड आहेत. 500 झाड आहेत. ते 500 झाडं जे आता तुम्ही फुलवले आहेत, किती टन माल निघेल? 12 ते 13 टनाची अपेक्षा आहे. आता निघेल सध्या 12 ते 13 टन माल निघेल. आणि आता बाजारभाव किती काय चालू रेंज? 100 ते 100 रुपये चालू. बरं, मग 100-125 रुपये रेंज सध्या चालू आहे. 10-12 टन जरी म्हटलं तर एक 10-12 लाख रुपये व्हायला काय अडचण नाही. तुला आता खर्च झाला किती? खर्च सगळा 2 लाखाच्या आसपास आहे. 2 लाखामध्ये कसा काय काय केला खर्च तू? शेडनेट साठी 50 गेला, फवारणी इकडे तिकडे 70, बर, लिक्विड, बर. शेणखत सगळं मिळून का नाही 2 लाख आसपास. 2 लाख आसपास खर्च झाला. आणि 10-12 लाख रुपये व्हायला काय अडचण नाही. काही अडचण नाही. 10 लाख रुपये तर राहावे शिल्लक असं वाटतं. असं वाटतं. आणि 100% आता बाग बघून नक्कीच तेवढं राहायला हरकत नाही. मग हे जे काय तू सगळं नियोजन केलं त्यासाठी जे मार्गदर्शन आहे ते तुला कोणाचं भेटलं? मार्गदर्शन कुट्टे साहेबांचं भेटलं. गेल्या वर्षीपासून कुट्टे साहेबांचं मार्गदर्शन. बर. पहिल्या वर्षी माझं मी केलं तर काही सक्सेस झालेलं नाही. बर. या 2 वर्षात कुट्टे साहेबांचं सगळं मार्गदर्शन घेतले त्यामुळे सक्सेस आहे. बर. त्यामुळे खर्चा भागून ह्या वर्षी नाही म्हणलं तरी 10 लाख शिल्लक पडतील असं वाटतं. 10 लाख शिल्लक राहतील. तर श्रीमंत कुट्टे साहेब आहेत जे गेले 2 वर्षापासून या बागेमध्ये मार्गदर्शन करत आहेत. आणि त्यांच्या अंडरच सगळं म्हणजे साहेब तुमचे कसं शेड्यूल कसं असते तुमचं थोडक्यात सांगा आम्हाला. प्रत्येक 15 ते 20 दिवसाला मी येतो, हा. प्लॉटची कंडिशन बघतोय हा. आणि त्याच्यावर मी मार्गदर्शन करतोय. बर. मग सध्या काय प्लॉटवर झिंक डिफिशियन्सी असू द्या, हा. झिंकचं मटेरियल देणार. बर. समजा पोटॅश कमी असू द्या, फॉस्फरस असू द्या, काय जी कमी आहे तेवढंच देतो, एक्स्ट्रा खर्च न करता. बर. प्रत्येक 15 ते 20 दिवसात आल्यानंतर मी 3 फवारण्याचं शेड्यूल देतोय. बर. त्या 3 फवारण्या करायच्या बस, त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नाही. 1 ते 2 ड्रिप ऍप्लिकेशन असतात, हा. ती पण सोडायला होतो. हा. असं एकंदरीत आमचा कार्यक्रम चालला म्हणजे जातो. प्रत्यक्षात तुम्ही प्लॉटला भेट देताय, 15 ते 20 प्लॉटची परिस्थिती बघताय आणि हो. त्यानुसार जे काय करायचं त्यांना शेतकऱ्याला सांगतायत. हो. आणि शेतकरी त्या वेळेनुसार त्या गोष्टी करतायत आणि रिझल्ट आज आपल्या समोर आहे. तुम्ही आता फक्त हे दाखवा, पूर्ण प्लॉट दाखवा. आपण कोणतं एक झाड दाखवणार नाही, पूर्ण कोणतं झाड तुम्ही बघितलं तर ते कमीत कमी 20 किलोच्या पुढचं झाड आहे. 20 ते 25 किलो आरामात माल निघाला, काही अडचण येणार नाही. तर आता सेटिंग किती आपल्याला? 150 ते 200. 150 ते 200 सेटिंग आहे. तुम्ही बघा सगळीकडे आणि बऱ्यापैकी सगळी साईज एकसारखी आहे. अजून तरी या बागेला हार्वेस्टिंग करायला थोडासा वेळ आहे, त्यामुळे अजून ती साईज वाढणार आहे. तर नक्की खूप चांगलं नियोजन इथं झालेलं आहे. तर प्लॉटचे जे मार्गदर्शक आहेत कुट्टे साहेब या इकडे जरा. कुट्टे साहेब तुमचं पण एकदा अभिनंदन करतो की सलग दुसऱ्या वर्षी तुम्ही या बागेत चांगली सेटिंग करून त्यांना दिली आहे. आणि या युवा शेतकरी आपला जो आहे तुझं पण अभिनंदन करतो. तर अशीच प्रगती करत राहा आणि अजून चांगलं करून दाखव. धन्यवाद.